नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जागतिक व्यापार संघटना अर्थात WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन या जागतिक स्तरावर व्यापाराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या संघटनेविषयी माहिती पाहणार आहोत. कारण याच वर्षी जानेवारी महिन्यात या संघटनेच्या स्थापनेला 25 वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्यामुळं ही संस्था आता आपला रौप्य महोत्सव साजरा करत असताना मागच्या 25 वर्षातली संघटनेची वाटचाल काय, संघटनेच्या अस्तित्वात येण्याची कारणं काय होती, संघटनेने कोणत्या प्रकारची कामं केली, संघटनेच्या मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स कोणत्या महत्त्वाच्या आणि कोणत्या ठिकाणी पार पडल्या, त्या परिषदांचं फलित, त्याचबरोबर मागच्या 25 वर्षात WTOचा आपल्या भारताला काय फायदा झाला, काय तोटा झाला, जागतिक व्यापारात या संघटनेने काय कामगिरी बजावली, या सगळ्या घडामोडींचा आपण आढावा या ठिकाणी घेणार आहोत. जागतिक व्यापार संघटना. आता WTOच्या स्थापनेची पार्श्वभूमी जर बघायची झाली तर साधारणपणे आपल्याला माहिती आहे की 1944 साली दुसरं महायुद्ध संपल्यानंतर ज्यावेळेस म्हणजे 44ला संपलं नाही दुसरं महायुद्ध 45ला संपलं, परंतु तत्पूर्वीच 1944 सालीच अशी एक परिषद झाली अमेरिकेतील न्यू हॅम्पशायर या ठिकाणी ब्रेटन वूड या शहरात ही परिषद झाली. ती परिषद आयोजित करण्यात आली होती की दुसरं महायुद्ध जर संपलं तर पुन्हा आर्थिक अस्थिरता येऊ नये. कारण पहिल्या महायुद्धानंतर मोठी हानी झाली होती, त्यानंतर जागतिक मंदी आली होती. आता दुसरं महायुद्ध सुरू आहे, ते संपण्याच्या मार्गावर जरी असलं तर त्यानंतरच्या काळात जी काही अस्थिरता आर्थिक स्तरावर येऊ शकते ती येऊ नये म्हणून, आणि परत महायुद्धसुद्धा होऊ नये म्हणून जॉन मेनार्ड केन्स यांनी जागतिक मध्यवर्ती बँकेची संकल्पना मांडली होती आणि त्यातून ही 1944ला ब्रेटन वूड परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या परिषदेचं फलित म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक हे आपल्याला माहीतच आहे. म्हणून तर या दोन संस्थांना, जागतिक बँकेला आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला ब्रेटन वूड सिस्टर्स असं म्हटलं जातं, ब्रेटन वूड भगिनी, कारण त्या ब्रेटन वूड परिषदेचं फलित आहे. पण या परिषदेचं आणखी एक महत्त्वाचं फलित म्हणजे गॅट करार. ब्रेटन वूड परिषदेमध्येच जागतिक व्यापाराच्या सुलभीकरणासाठी व्यापार आणि आयात शुल्कावर सामान्य करार म्हणजेच जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ अँड ट्रेड GATT गॅट याची देखील चर्चा झाली आणि त्यातूनच पुढील काळात 1947मध्ये 23 देशांनी गॅट करार केला. त्या करारात असं ठरलं होतं की आंतरराष्ट्रीय व्यापार हा सुरळीत व्हावा आणि देशांनी आयात निर्यातीवरची बंधनं कमी करावे जेणेकरून व्यापार मुक्त होईल आणि सर्व देशांना त्याचा फायदा होईल. हा करार मुख्यत्वे आयात शुल्क कमी करण्याबाबतचा होता. आयात शुल्क म्हणजे एका देशात ज्यावर दुसऱ्या देशातून आयात होते तर त्यावर त्या देशाकडून लावलं जाणारं शुल्क. पहिल्या करारात सुमारे 45,000 वस्तूंवरचं आयात शुल्कात कपात करण्यात आली आणि व्यापार वाढीसाठी करार हा आपल्याला उपयोगी ठरू शकतो हे लक्षात आल्याने हे व्यासपीठ असंच सुरू राहिलं. म्हणजे त्याच्यावर चर्चा होत राहिली आणि त्यातूनच पुढे मग 1947 पासून ते 1973पर्यंत 7 वेगवेगळे करार झाले आणि त्यातून वस्तू आणि व्यापार आणि त्याच्यावरचं आयात शुल्क हे कमी करण्याबाबत चर्चा प्रामुख्याने होत राहिली. 73 ते 86 या काळात काही चर्चा झाली नाही आणि चर्चेची 8वी फेरी 1986 साली उरुग्वे या ठिकाणी सुरू झाली. तिला उरुग्वे राऊंड असंही म्हणतात. त्यानंतर मग उरुग्वे राऊंडमध्ये चर्चा सुरू झाली आणि जवळपास 7.5 वर्ष चर्चा चालली आणि त्यानंतर 1991मध्ये डंकेल, त्यावेळेसचे गॅटचे महासंचालक होते आर्थर डंकेल, तर त्यांनी एक ड्राफ्ट मांडला. तो डंकेल ड्राफ्ट या नावाने प्रसिद्ध आहे. तर डंकेल ड्राफ्ट या नावाने कराराचा एक मसुदा चर्चेतील देशांसमोर ठेवला गेला आणि पुढील 2-3 वर्ष या ड्राफ्टवर भरपूर चर्चा झाली आणि अखेरीला मोरोक्कोच्या मराकेश या ठिकाणी जागतिक म्हणजे या मराकेश या ठिकाणी एक परिषद भरली 15 एप्रिल 1994ला आणि त्यात जवळपास
125 देशांनी या करारावर सह्या केल्या आणि त्यातून जागतिक व्यापार संघटना म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन या संस्थेची स्थापना झाली. या कराराची अंमलबजावणी झाली 1 जानेवारी 1955 पासून, म्हणजे जागतिक व्यापार संघटनेची सुरुवात झाली 1 जानेवारी 1955 पासून. भारत हा जागतिक व्यापार संघटनेचा स्थापनेपासूनचा संस्थापक सदस्य आहे आणि त्यामुळं पहिल्यापासून भारताने गॅटच्या आणि त्यानंतर WTOच्या स्थापनेमध्ये महत्त्वाचा रोल भारताचा राहिलेला आहे. जसं आता सांगितलं त्याप्रमाणे की गॅट करारात प्रामुख्याने कोणत्या विषयांवर चर्चा झाली आपण पाहिलं आणि त्यातून मग ही जागतिक व्यापार संघटना अस्तित्वात आली. गॅट कराराचा जो 8वी फेरी होती त्याच्यामध्ये प्रामुख्याने शेती, सेवा, गुंतवणूक आणि बौद्धिक संपदा यांच्यावर प्रामुख्याने चर्चा झाली. म्हणजे शेती म्हटलं तर मग अन्नधान्य, फुले, फळे, सागरी म्हणजे सी फूड, भाज्या, मांस यांच्यावर चर्चा. सेवा म्हणजे मग बँकिंग सेवा, विमा, शिक्षण, तंत्रज्ञान, शेअर ब्रोकिंग, वाहतूक, माहिती तंत्रज्ञान, दळणवळण, बांधकाम, वितरण, पर्यटन, आरोग्य असं. त्यानंतर गुंतवणूक म्हणजे मग या एका देशातून दुसऱ्या देशात होणारी अल्प असेल, मध्यम असेल किंवा दीर्घ मुदतीची आणि मालकीची किंवा कर्जाऊ अशी गुंतवणूक. आणि बौद्धिक संपदा अधिकार आपण मागच्या लेक्चरला मागच्या व्हिडिओ त्याच्याविषयी चर्चा सविस्तर केलेली आहे. त्याच्यामध्ये पेटंट्स, कॉपीराईट्स, जिओग्राफिकल इंडिकेशन, इंटिग्रेटेड सर्किट डिझाईन, ट्रेडमार्क, ट्रेड सिक्रेट अशा संकल्पना सगळ्या त्याच्यामध्ये येतात. आणि आता सांगितल्याप्रमाणे की डंकेल ड्राफ्टवर चर्चा झाली, 15 एप्रिलचा वर्णोला सह्या झाल्या आणि त्यातूनच जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली. आता ह्या WTOची रचना नेमकी कशी आहे ती पाहूया. WTOची रचना पाहताना आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहूया मंत्रिस्तरीय परिषद किंवा मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स. मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स हे WTOचं सगळ्यात सर्वोच्च अंग आहे, म्हणजे द हायेस्ट डिसिजन मेकिंग बॉडी मंत्रिस्तरीय परिषद, मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स. आणि ही मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स साधारणपणे दरवर्षी नाही पण दर 2 वर्षातून एकदा भरते. कधी 3 वर्षे होतात पण जनरली 2 वर्षातून एकदा भरते. आणि या मिनिस्ट्रियल कॉन्फरन्सला आपण म्हणतो की WTOची बैठक आहे, म्हणजे बैठक किंवा मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स. म्हणजे या मिनिस्ट्रियल कॉन्फरन्सला कोण जातात तर WTOचे जे सदस्य देश आहेत त्या सदस्य देशांचे साधारणपणे वाणिज्य मंत्री किंवा काही परिस्थितीत अर्थमंत्री हे त्या परिषदेला जात असतात. तर मंत्रिस्तरीय परिषदेत कशा समावेश होतो. 164 सदस्य देश आहेत, त्या 164 सदस्य देशांचे व्यापार उद्योग मंत्री किंवा अर्थमंत्री हे या परिषदेला उपस्थित राहतात. आणि हे सगळेजण मिळून म्हणजे या सगळ्या देशातून आलेले जे मिनिस्टर असतात त्या मिनिस्टर सगळे मिळून आपल्या सदस्य देशांपैकी एखाद्या देशातून एक महासंचालक WTOसाठी डायरेक्टर जनरल नियुक्त करतात. ते त्यासाठी सर्वांचं मतदान घेतलं जातं आणि त्यातून महासंचालक नियुक्त केले जातात. त्याचबरोबर मंत्री परिषदेमध्ये विविध प्रकारचे व्यापारी करार देखील होत असतात. आपण हे सगळं सविस्तर पुढच्या काही क्षणात पाहणार आहोत. तुर्तास ही रचना समजावून घेऊया. प्रत्येक 2 वर्षांनी ही मंत्री परिषद भरते. आत्तापर्यंत अशा 11 परिषदा झालेल्या आहेत आणि 2017मध्ये 11वी परिषद ब्युनॉस आयर्स या ठिकाणी संपन्न झाली. ब्युनॉस आयर्स म्हणजे अर्जेंटिनाची राजधानी. आणि 2020ला जूनमध्ये ही परिषद नूर सुलतान या ठिकाणी होणं नियोजित होतं. मात्र कोरोना विषाणूच्या साथीमुळं ही परिषद सध्या अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलेली आहे. तर आतापर्यंत 11 परिषदा झालेल्या आहेत WTOच्या. मंत्रिस्तरीय परिषद किंवा मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स हा एक भाग. दुसरा भाग म्हणजे सर्वसाधारण परिषद, जनरल काउन्सिल असं आपण त्याला म्हणू शकतो. सर्वसाधारण काउन्सिल, जनरल काउन्सिल. त्याच्यामध्ये कशा म्हणजे जनरल काउन्सिल कशासाठी तर जागतिक व्यापार संघटनेचं रोजचं काम पाहण्यासाठी, ही दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी ही सर्वसाधारण परिषद आहे. कुठे आहे तर स्वित्झर्लंडमधल्या जिनिव्हा शहरात WTOचं मुख्यालय. त्यामुळे साहजिकच WTOचं डे टू डे वर्क हे जिनिव्हा या ठिकाणी चालतं. त्याचे पण सब बॉडीज आहे किंवा अंग आहेत त्याच्यामध्ये म्हणजे साधारणपणे मंत्रिस्तरीय परिषद म्हणजे मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स जे निर्णय घेते किंवा त्यांनी जी काही व्यापार म्हणजे त्यांनी जे काही व्यापारी करार केलेले असतात आंतरराष्ट्रीय
व्यापाराचा संदर्भातले. तर मग त्या कराराचा काय इफेक्ट होतो आहे, चांगला होतो आहे की वाईट होतो आहे, याचा आढावा घेण्यासाठी मग सर्वसाधारण परिषदेमध्ये व्यापार धोरण आढावा, ट्रेड पॉलिसी रिव्ह्यू नावाचं एक स्वतंत्र अंग आहे. आणि त्याचबरोबर व्यापार धोरणात सांगितल्याप्रमाणे न वागता काही देश समजा आंतरराष्ट्रीय व्यापार करताना जर गैरप्रकार करत असतील आणि त्यातून जर वाद निर्माण होत असतील तर वाद निवारण करण्यासाठी एक डिस्प्यूट सेटलमेंट बॉडी देखील ही सर्वसाधारण परिषदेचंच एक अंग आहे. आणि तिसरा भाग WTOचा आहे म्हणजे सचिवालय, सेक्रेटरिएट. आता सांगितल्याप्रमाणे सचिवालयात महासंचालक असतात. रॉबर्टो अझेवेडो हे सध्या WTOचे 2013 पासूनच महासंचालक आहेत. जनरली त्यांची मुदत 4 वर्षांची असते, मात्र ते पुनर्नियुक्त होण्यासाठी पण पात्र असतात. तसंच झाले रॉबर्टो अझेवेडो यांच्या बाबतीत. 13 साली त्यांची नियुक्ती झाली होती, 17ला मुदत संपत होती, मात्र परत एकदा त्यांना मुदतवाढ मिळालेली आहे. तर सध्या ते या महासंचालक किंवा डायरेक्टर जनरल या पदावर कार्यरत आहेत. ब्राझीलचे आहेत मूळ. आणि अर्थातच सचिवालय हे म्हणजेच मुख्यालयात ठिकाणी असतं, ते जिनिव्हा या ठिकाणी हे सचिवालय आहे आणि त्याच ठिकाणी WTOचे मुख्यालय आहे. तर अशा प्रकारे WTOची ही रचना आहे. मंत्रिस्तरीय परिषद, सर्वसाधारण परिषद आणि सचिवालय हे 3 अंग आणि त्याच्या अंतर्गत मग या सगळ्या बॉडीज आहेत. आता त्याच्यापैकी सगळ्यात पहिलं जे अंग आपण पाहिलं मंत्रिस्तरीय परिषदेत, आपण त्याची चर्चाही केली. त्या मंत्रिस्तरीय परिषदेचा आपण ज्यावेळेस चर्चा केली की 11 परिषदा झालेल्या आहेत. तर या 11 परिषदा कुठे कुठे झालेल्या आहेत, तर प्रामुख्याने सिंगापूरला पहिली परिषद झाली 9 ते 13 डिसेंबर 96ला, दुसरी झाली जिनिव्हाला 18 ते 20 मे 1998मध्ये. नंतर लगेच एकाच वर्षात सिॲटलला झाली नोव्हेंबर डिसेंबर 1999. 2001ला दोहा ही एक महत्त्वाची परिषद मानली जाते, ती दोहा या ठिकाणी झाली. कॅन्कुनला 2003ला झाली, ही पण एक महत्त्वाची परिषद आहे, त्याच्याविषयी आपण पुढे पाहणारच आहोत. हाँगकाँगला 2005ला झाली. त्यानंतर बरेच वर्ष 2005 पासून ते 2009पर्यंत गॅप पडला 4 वर्षांचा, आणि मग 7वी परिषद जिनिव्हाला झाली. नंतर परत 8वी पण जिनिव्हालाच झाली 11मध्ये. 9वी परिषद 2013मध्ये बालीला झाली. तर ही बाली परिषद खूप गाजलेली आहे विकसनशील देशांच्या दृष्टीने. त्यात भारताने जी काही भूमिका मांडली ती खूप महत्त्वाची ठरलेली आहे विकसनशील देशांसाठी किंवा आपल्या भारताच्या अन्न सुरक्षा कायद्याच्या दृष्टीने. 10वी परिषद नैरोबीला झाली 15मध्ये. नंतर 2017मध्ये ब्युनॉस आयर्स या ठिकाणी 11वी परिषद झाली. आणि 12वी परिषद ही कझाकिस्तानची राजधानी नूर सुलतान या ठिकाणी जी होणं अपेक्षित आहे ती 2020मध्ये होईल. तर या मंत्रिपरिषदा आत्तापर्यंत भरलेल्या आहेत. सदस्यांविषयी आपण पाहिलं की 164 सदस्य देश आहेत. आता त्याच्यात भारत हा एक संस्थापक सदस्य. सुरुवातीला जे WTOच्या स्थापनेच्या वेळी 128 देश होते त्यापैकी भारत एक होता. आणि अफगाणिस्तान हा या संघटनेत सामील होणारा सगळ्यात शेवटचा म्हणजे नवा देश, सगळ्यात नवीन देश कोणता WTO सामील होणारा किंवा सगळ्यात शेवटचा, तर तो आहे अफगाणिस्तान 164वा. म्हणजे आता सध्या 164 देश हे WTOचे सदस्य आहेत. रशियासारखा एक मोठा देश, म्हणजे रशिया इतका मोठा देश असून सुद्धा WTOची स्थापना झाल्यानंतर तब्बल 10 वर्षांनी म्हणजे 2005 साली या संघटनेचा तो सदस्य बनला, हे विशेष. चीनसुद्धा इतका मोठा देश आहे चीन. तर चीनसुद्धा म्हणजे ॲक्च्युली 2001मध्ये सदस्य बनला. खरं तर चीन हा 1995मध्ये WTOच्या स्थापनेत सहभागी झाला नव्हता, मात्र नंतर मग 2001ला तो आला. आणि म्हणजे इतका मोठा देश. त्याच्यानंतर सिरिया आणि लेबनॉन यासारखे काही देश आहेत की ज्यांनी संघटनेच्या सदस्यत्वासाठी अर्ज केलेला आहे, परंतु त्यांना काय अजून सदस्यत्व देण्यात आलेलं नाही. आता WTOचं सदस्यत्व कुणाला दिलं जाईल किंवा कुणाला नाही याबाबत काही असे निश्चित निकष नाहीत. म्हणजे त्याचे असं काही त्या संदर्भातलं काही गाईडलाईन्स नाही किंवा WTOचे काही नियमावली पण नाही. WTOच्या मंत्रिस्तरीय परिषदेत याबाबत निर्णय होतो आणि मग ते दिलं जातं सदस्यत्व. इरिट्रिया, किरिबाती, मार्शल आयलँड, फेडरेटेड स्टेट्स ऑफ मायक्रोनेशिया, मोनॅको, नौरू, उत्तर कोरिया, पलाऊ, पॅलेस्टाईन, सॅन मॅरिनो, तुर्कमेनिस्तान आणि तुवालू हे असे देश आहेत की जे युएनओचे सदस्य तर आहेत, UNचे संयुक्त राष्ट्राचे सदस्य आहेत, मात्र WTOचे सदस्य नाहीत. आता त्यांच्या सदस्यत्वाबाबत का निर्णय घेण्यात आला याची सविस्तर चर्चा होऊ शकते. आपण नंतर कधीतरी त्याची चर्चा करूया.
आता WTOची कामं, WTOची जी कार्य आहेत, ही कार्य महत्त्वाची आहेत. पहा काय काम करतं WTO. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आहे, म्हणजे आता आपल्याला एवढं तर समजलं की व्यापाराचं नियमन करणारी ही संस्था आहे. त्याचबरोबर आणखी काय काम करते, तर जागतिक व्यापाराला प्रोत्साहन देण्याचं काम ही जागतिक व्यापार संघटना करीत असते. जागतिक व्यापारात निर्माण होणारे टॅरिफ म्हणजे प्रशुल्क म्हणा किंवा आयात शुल्क म्हणा, आणि नॉन टॅरिफ म्हणजे आयात शुल्काव्यतिरिक्त इतर जे अडथळे असू शकतात त्यांच्या बाबतीत दक्ष राहून त्यांचा व्यापारावर नकारात्मक परिणाम होणार नाही आणि त्याचा फटका गरीब देशांना बसणार नाही यासाठी नियमावली करायची आणि त्याची अंमलबजावणी करायची. आता नॉन टॅरिफ आणि टॅरिफ बॅरियर्स काय आपण पुढच्या काही क्षणात पाहणारच आहोत. हे कार्य आणखी कार्य म्हणजे कमी विकसित देशांना, लिस्ट डेव्हलप्ड कंट्रीज. आता लिस्ट डेव्हलप कंट्रीज कुणाला म्हणायचं, की जे देश गरीब आहेत, म्हणजे आर्थिकदृष्ट्याही गरीब, आणि म्हणजे त्याच्यामध्ये बरेच निकष आहेत. म्हणजे त्या देशाची एकंदरीत उत्पन्न स्तर त्या देशाचा, त्याचबरोबर त्या देशातील बालमृत्यूदर कसा आहे, त्यात माता मृत्यूदर कसा आहे, त्या देशात माध्यमिक शाळांमध्ये मुलांची एनरोलमेंट किती आहे, त्यानंतर त्या देशाच्या लोकांचा जीवनस्तर कसा, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून लिस्ट डेव्हलप कंट्रीज नावाचं एक कॅटेगरी ही युनोनीच तयार केलेली आहे. आणि ती म्हणजे कमिटी ऑन डेव्हलपमेंट नावाची एक युनोचीच एक कमिटी आहे, ती ह्या संदर्भातला निर्णय घेत असते. आणि त्याच्यामध्ये सध्या 47 देश या लिस्ट डेव्हलप्ड कंट्रीजच्या यादीत 47 देशांचा समावेश आहे. तर मग या कमी विकसित देशांना जागतिक व्यापाराचा लाभ मिळत नाही, तर ते मिळवून देण्यासाठी ही WTO कार्यरत असते. आणि ह्या वरच्या दोन ज्या बघितल्या आपण, क्रमांक 1 आणि क्रमांक 2, यांची अंमलबजावणी करण्यासाठी मग वेळोवेळी काही करार करायचे की जेणेकरून यांची व्यवस्थितपणे अंमलबजावणी होईन, अडथळे निर्माण होणार नाहीत. चौथं काम म्हणजे जे काही करार केलेले असतील त्या करारांचं परत उल्लंघन पण नाही झालं पाहिजे, त्यासाठी पण प्रयत्न करणे. आणि जर कराराचे उल्लंघन होऊन त्यातून काही वाद निर्माण झाले तर त्या वादाची सोडवणूक करणे, हे या संघटनेचं काम. आणि 5वं काम म्हणजे शाश्वत विकास, पर्यावरण यासाठी प्रयत्नशील असलेल्या ज्या काही इतर संघटना किंवा संस्था असतील त्यांच्याबरोबर पण सहकार्य करणे. म्हणजे WTOचं प्रामुख्याने कार्य सांगायचं झालं तर जागतिक व्यापारातला समन्वय, एका देशाचा दुसऱ्या देशाशी जो व्यापार होतो आणि त्या व्यापारात ज्या अनिष्ट प्रथा असू शकतात, म्हणजे WTOची स्थापना होण्यापूर्वी हे होत होतं, गॅटची स्थापना होण्यापूर्वी हे होत होतं, आणि म्हणून असं होऊ नये, जागतिक व्यापारातले अडथळे दूर व्हावेत. कारण जगामध्ये विकसित देश आहेत आणि खूप गरीब पण देश आहेत. विकसित देशांचा व्यापार कदाचित काही वाद न होता होऊ शकतो, मात्र विकसितचा अविकसित बरोबर किंवा विकसनशील देशांबरोबरचा व्यापार म्हटलं की विकसित देशांकडून त्या देशांवर अन्याय होण्याची शक्यता असते किंवा तो व्यापार काही तेवढा व्यवस्थित होत नाही किंवा दुर्लक्षित राहतो, काही देशांबरोबर व्यापारच होत नाही. आणि म्हणून WTOचं हे काम आहे की कोणीही कोणत्या देशाला व्यापाराच्या दृष्टीने कोणी वाईट टाकू नये आणि कुणालाही फसवू नये व्यापारात, म्हणून WTO ही सातत्याने दक्ष असते. आता आपण जाऊ, मागाशी उल्लेख केला की टॅरिफ आणि नॉन टॅरिफ बॅरियर्स म्हणजे काय, म्हणजे व्यापारातले प्रशुल्कासंदर्भातले आणि त्याच्याशिवायचे अडथळे कसे निर्माण होतात. आता ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया की समजा आता टाटा कंपनी आपल्या भारतातली, त्यांनी नॅनो कार उत्पादित केली. ही भारतात 1 लाख रुपयांना ही कार मिळते. आता ही कार टाटाने जर अमेरिकेत निर्यात करायचा जर विचार केला तर कदाचित तिथल्या लोकांना आवडेल की इतकी स्वस्त कार मिळते अमेरिकेमध्ये. अमेरिकेत कारची किंमत जास्त आहे आणि 1 लाख म्हणजे आता आपल्या दृष्टीने 1 लाख, ते अमेरिकेच्या डॉलरच्या दृष्टीने 1 लाखाची काहीच व्हॅल्यू नाही. आणि मग अमेरिकेलाही स्वस्त वाटेल, पण मग अमेरिकेतले जे कार उत्पादक कंपन्या आहेत त्यांना मात्र आवडणार नाही, कारण हे टाटा नॅनोमुळं त्यांच्या कार विक्रीवर विपरीत परिणाम होईल. आणि त्यामुळे अमेरिकेतले कार उत्पादक कंपन्या असतील, उदाहरणार्थ जनरल मोटर्स आहे, फोर्ड आहे, ह्या कंपन्या काय करतील की तिथल्या राज्यकर्त्यांकडे, अर्थात ट्रम्प तात्या, त्यांच्याकडे जातील आणि त्यांना विनंती करतील की टाटाची नॅनो कार येते, खूप स्वस्त आहे, ती जर आली तर सगळे लोक तीच वापरतील, आमच्या गाड्या कोण घेणार, आपल्या देशातल्या गाड्यांना कोणी घेणार नाही, आपला उद्योग बंद पडेल, काही करा, पण नॅनो कार अमेरिकेत येण्यावर काहीतरी बॅरियर्स टाका, अडथळे घाला, नाही तर मग आमचे व्यवसाय बंद पडतील. आणि तुम्हाला तर माहितीच आहे आता राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जवळ आलेली आहे,
त्यामुळे आता निवडणुकीच्या वेळेस आमची तुम्हाला मदत लागणारच आहे. येस येस येस. डोनाल्ड ट्रम्प तात्यांनी लक्षात घेतलं की बरोबर आहे, आता यांची मदत करावं लागेल. त्यांचं म्हणणं त्यांना पटलं. मग आता ट्रम्प यांच्याकडे नॅनो कारवर बॅरियर्स आणण्यासाठी 2 पर्याय आहेत. नॅनो कार अमेरिकेत येऊ द्यायची नाही. आता तुम्ही म्हणाल की मग डायरेक्टली आयात बंदी करायची की नाही, तुमची कार आम्हाला नको आहे, आमच्याकडं आम्ही तुम्हाला तुमची नॅनो कार अमेरिकेत येऊच देणार नाही. असं करता येणार नाही. का? तर मग WTO त्यासाठीच बसलेली आहे. WTO लगेच त्याला अमेरिकेला विरोध करेल की तुम्ही असं करू शकत नाही. तुम्ही कोणत्या देशातून कोणती वस्तू जर आयात होत असेल किंवा निर्यात होत असेल तर त्याबद्दल तुम्ही अशा पद्धतीने एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही. तुमच्या देशातल्या लोकांना जर ती हवी असेल तर ती येईल, किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार हा एका नियमानुसार चालला पाहिजे. तुमच्या देशात एखाद्या दुसऱ्या देशातून येणाऱ्या वस्तूला तुम्ही अडथळा आणू शकत नाही, म्हणून डायरेक्टली बंदी घालता येणार नाही. पण मग त्यांच्याकडे तरीही 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे टॅरिफ बॅरियरचा आणि दुसरा मार्ग आहे नॉन टॅरिफ बॅरियरचा. मग आता नॅनो कार भारतात येऊ द्यायची नाही म्हटल्यानंतर ट्रम्प काय करतील, पहिला मार्ग समजा असं निवडतील टॅरिफ बॅरियरचा, की ही नॅनो कार भारतातून अमेरिकेत जास्त प्रमाणात येऊ नये म्हणून अमेरिकन सरकार काय करेल, त्याच्यावर 30 ते 40% आयात शुल्क आकारेल आणि 10 ते 12% CVD म्हणजे काउंटर व्हॅल्यू ड्युटी पण आकारेल. याशिवाय मग विक्री कर असेल, ऑक्ट्रॉय असेल, असे वेगवेगळ्या करांच्या माध्यमातून ती कारवर एवढे कर आकारले जातील की ती कारची किंमत जर 1 लाख असली तरी हे सगळे आयात शुल्क, CVD, सेल टॅक्स, ऑक्ट्रॉय हे सगळे मिळून त्या कारची किंमत 5-10 लाख होईल, की जेणेकरून मग किंमत जर वाढली आणि त्या कारची एकंदरीत फॅसिलिटीज वगैरे बघितली, दर्जा जर बघितला तर लोक म्हणतील नाही मग ठीक आहे, 5-6 लाख 8-10 लाख खर्च करून ही कार घेण्यापेक्षा आपल्या अमेरिकेतल्याच कार आपल्याला ठीक आहेत. म्हणजे ही कार त्या ठिकाणी महाग होऊन जाईल आणि मग नॅनो कारची जर किंमत वाढली तर मग आपोआपच तिच्या खरेदी शक्तीत किंवा तिच्या विक्रीमध्ये, अमेरिकेतल्या विक्रीमध्ये घट होईल. त्याचबरोबर मग डोनाल्ड ट्रम्प असंही करू शकतो की अमेरिकेतल्या ज्या फोर्ड किंवा इतर गाड्या असतील त्यांच्यावर 0% उत्पादन शुल्क आकारेल. त्यांच्यावर ॲक्साईज ड्युटी आकारणारच नाही किंवा कोणताही कर आकारणार नाही. म्हणजे त्या कार मग आणखी स्वस्त होतील. या परिस्थितीत ग्राहक नॅनोऐवजी फोर्ड किंवा अमेरिकेची दुसरी एखादी कार विकत घेईल आणि अशा प्रकारे एखादा देश जेव्हा आयात मालावर जास्त कर आकारणी करून तो महाग करत असेल त्याला म्हणतात टॅरिफ बॅरियर्स. म्हणजे कर आकारणी करून एखादी आयात वस्तू महाग करणे, याला म्हणतात टॅरिफ बॅरियर्स. आता नॉन टॅरिफ बॅरियर्स कशाला म्हणायचं, हेच सेम उदाहरण. आता ट्रम्पसमोर दुसरा पर्याय असेल की भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या नॅनो कारला जर अमेरिकेत करांच्या आकारण्याव्यतिरिक्त इतरही मार्गाने अडथळा त्याला आणता येईल. उदाहरणार्थ कस्टम क्लिअरन्स, मुद्दा म्हणून उशीर द्यायचा. म्हणजे कार ती अमेरिकेत आली आहे परंतु ती अजून त्या जहाजात त्या पोर्टवरच पडलेली आहे, ती तिथून कस्टम क्लिअरन्स मिळाला म्हणून ती तिथंच आहे, 1 महिना झाला 2 महिना झाला तिथंच आहे, म्हणजे ती मार्केटमध्येच जाणार नाही. असं काहीतरी करायचं. कस्टम क्लिअरन्सला उशीर लावला की आपोआपच तिच्या विक्रीला फटका बसेल. किंवा भारतातून अमेरिकेत ज्या गाड्या येतील त्यांच्यासाठी काही विशिष्ट कोटा निश्चित करायचं की नाही, आमच्या अमेरिकेतल्या आमच्या देशी गाड्यांना आम्हाला संरक्षण द्यायचे म्हणून आम्ही आयात 4 व्हीलरसाठी काही एक नियमावली बनवलेली आहे की इतक्याच 4 व्हीलर आम्ही दुसऱ्या देशातून आयात करू, जेणेकरून तो कोटा कमी करायचा, जेणेकरून अशा इतर देशातून त्या देशात 4 व्हीलर कमी जातील. हा एक पर्याय करू शकतो. किंवा मग साधारणपणे दुसरा मार्ग त्यांच्यासमोर असा आहे की विविध अनुदानं द्यायची. कुणाला, तिथल्या देशी कार उत्पादक कंपन्यांना वेगवेगळे अनुदानं द्यायची. म्हणजे काय होईल, त्या कार आणखी स्वस्त होतील. किंवा मग स्वस्त वीज, कर्ज व्याजमाफी, ज्या अमेरिकन कंपन्या आहेत कार उत्पादक त्यांना वीज स्वस्तात द्यायची, त्यांचे काही कर्ज माफ करायची, कर्जावरचं व्याज माफ करायचं, असाही एक पर्याय असू शकतो. या मार्गाने ट्रम्प अमेरिकेतल्या कार उत्पादकांना मदत करू शकतील. हा झाला नॉन टॅरिफ बॅरियरचा भाग. म्हणजे नॉन टॅरिफ बॅरियर्स कशाला म्हणायचं की आयात शुल्क आकारण्याऐवजी दुसरा एखादा मार्गाने त्याच्यात बॅरियर्स किंवा अडथळे आणायचे. असे केल्याने साहजिकच अमेरिकेतल्या कार उत्पादक कंपन्यांना खर्च कमी होईल आणि भारतातील गाड्यांच्या तुलनेत अमेरिकन गाड्या स्वस्त होतील.
एवढं करूनही समजा अमेरिकन गाड्यांपेक्षा भारतीय गाड्यांची विक्री होतच राहिली तर ट्रम्प आणखी काहीतरी उपाययोजना करू शकतात. ते सांगतील की गाड्यांच्या आमच्याकडं सुरक्षेचे जे सेफ्टी नॉर्म्स आहेत ते सेफ्टी नॉर्म्स तुमची गाडी पूर्ण करत नाही, त्यामुळं मग आम्हाला ती नको आहे. म्हणजे आमच्याकडं असे अट आहे की अमेरिकेतल्या गाड्या सगळ्या किमान 4 एअरबॅगच्या पाहिजेत किंवा गाडीत अशा अमक्या अमक्या प्रकारचं लाकडाचं इंटेरियर डिझाईन पाहिजे वगैरे वगैरे, स्टेअरिंग अमक्या अमक्या लाकडाचं पाहिजे. अशा पद्धतीने काहीतरी वेगळ्या प्रकारे पण अडथळे आणून त्या कारला ते अटकाव करू शकतात. हे सगळं नॉन टॅरिफ बॅरियर्समध्ये येतं. आता अर्थात हे उदाहरण जे आहे हे आपण फक्त वाहतूक निर्यातीपुरतं प्रतिकात्मक आहे. मात्र ह्याच्यावरून हे लक्षात घ्यावं लागेल की एका देशातून समजा दुसऱ्या देशात निर्यात होणाऱ्या वस्तूंवर तो संबंधित देश या दोन्ही प्रकारे अडथळे निर्माण करू शकतो. जसं 2013मध्ये भारताच्या आंब्याला अमेरिकेत अशाच प्रकारे बंदी घालण्यात आली होती. म्हणजे टॅरिफ किंवा नॉन टॅरिफ या दोन्ही प्रकारे अडथळे निर्माण होऊ शकतात आणि मग जी टॅरिफ आणि नॉन टॅरिफ बॅरियर्स असतात ती कमी करायची हेच WTOचं मुख्य काम आहे आणि त्यासाठी WTO विविध प्रकारचे करार करत असते. त्यातला एक महत्त्वाचा करार आहे SPS म्हणजे सॅनिटरी अँड सायटोसॅनिटरी मेजर्स ॲग्रीमेंट. आता हे काय आहे ते आपण थोडंसं समजावून घेऊया की इतर देशातून जो माल आयात केला जातो विशेषतः कृषी माल किंवा अन्न ते जर रोगग्रस्त असेल किंवा जास्त औषधांचा कीटकनाशकांचा वापर करून तयार केलेला असेल, म्हणजे समजा आपल्याकडचे आंबे आहेत जे अमेरिकेत निर्यात होतील किंवा इतर युरोपमध्ये निर्यात होतील आणि ते आंबे जर इकडं कार्पेट वगैरे घालून पिकवलेले असतील बळच, तर ते त्या देशात एंट्री पण नाही मिळणार त्याला. म्हणजे असा माल की जो आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो किंवा त्या मालाचा दर्जाच निकृष्ट आहे अशा मालाला एंट्रीच मिळणार नाही दुसऱ्या देशांमध्ये आणि ते बरोबर पण आहे. त्यामुळं आणि अशा मालामुळे एखाद्या रोगाचाही प्रसार होण्याची भीती असते आणि मग या कारणास्तव संबंधित देश त्या मालाच्या आयातीवर निर्बंध लादू शकतो किंवा मग जागतिक अन्न संघटनेच्या माध्यमातून मग आपण जरी दावा केला नाही हो आम्ही आंबे खूप चांगले पिकवलेले आहेत, काही रसायने वापरलेले नाही, तुम्ही खाऊन पहा गोड लागतोय आमकं तमकं, पण ते तपासायचं कसं? म्हणून जागतिक व्यापार संघटनेकडून किंवा म्हणजे जागतिक अन्न संघटनेच्या माध्यमातून मग मालाची गुणवत्ता तपासली जाईल. समजा उदाहरणार्थ FAO फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन जे आहे त्याचं FAO कोडेक्स नावाचं एक गुणवत्ता स्टँडर्ड आहे, ते वापरून मग मालाची शुद्धता गुणवत्ता तपासली जाईल आणि मगच तो माल आपल्या देशात आयात करायला मुभा दिली जाईल. 2013मध्ये भारतीय आंब्याच्या बाबतीत असंच झालेलं होतं. काय झालं होतं की 2013मध्ये भारतातून जो युरोप आणि अमेरिकेत आंबा गेला होता त्यातल्या भारतातून गेलेल्या आंब्याच्या एका पेटीमध्ये युरोपमध्ये त्या आंब्याच्या एका पेटीतून फळमाशी निघाली. मग आता फळमाशीचं युरोप किंवा अमेरिकेत एंट्री झाली, आमच्याकडे अशा प्रकारच्या माशा नाहीत आणि तुमच्या आंब्यामुळे आमच्याकडे जर अशा वेगळ्या प्रकारच्या माशा किंवा असे काहीतरी रोग आमच्याकडे येत असतील तर आम्हाला तुमचे आंबे नको. आणि म्हणून अमेरिका आणि युरोपने या भारतातल्या आंब्याच्या आयातीवरच बंधन घातलं. तुमच्यामुळे आमची सगळी ॲग्रिकल्चर व्यवस्था धोक्यात येईल. जसं आपण अमेरिकेकडून स्वातंत्र्योत्तर काळात सुरुवातीला ज्यावेळेस गहू आयात केले, त्या गव्हाच्या आयातीत जसं आपल्याकडे ते काँग्रेस गवत गाजर गवताचं बीज आलं आणि अख्ख्या भारतात सगळीकडं काँग्रेस गवत वाढलं, ते अमेरिकेकडून आलेलं होतं. तसं त्या देशांना वाटतं की इतर देशातून आपल्याकडं काय असे गवत किंवा असे काही रोग कीटक यांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काळजी घेत असतात. मग आंब्याच्या बाबतीत हा प्रकार झाला होता आणि आपल्या आंब्याला त्यांनी बंदी घातली होती. त्यामुळे हे होत असतं, असं होऊ शकतं. मग आणि हे भारताच्याच बाबतीत नाही तर अमेरिकेच्या बाबतीत पण झालेलं आहे. एकदा भारताने सुद्धा अमेरिकेच्या बाबतीत असंच केलं होतं. 2007मध्ये काय झालं की अमेरिकेत एव्हियन इन्फ्लुएन्झा नावाचा एक रोग आला आणि या रोगाचा प्रसार पोल्ट्रीतून होतो, पोल्ट्री प्रॉडक्टमधून होतो. ही बाब समोर आल्यानंतर मग भारताने काय केलं, अमेरिकेतून जे काही पोल्ट्री प्रॉडक्ट्स आपण आयात करत होतो त्याच्यावर बंदी घातली आणि त्यासाठी कारण दिलं की तुमच्याकडं हा रोग आहे आणि हा रोग पोल्ट्री प्रॉडक्ट्सच्या माध्यमातून पसरू शकतो, म्हणून आम्हाला तुमच्याकडच्या पोल्ट्री प्रॉडक्ट्स नको आहेत असं आपण कारण दिलं. म्हणजे SPS जे आहे सॅनिटरी अँड सॅनिटरी मेजर्स हे आपण कारण पुढं केलं. मात्र मग
झालं असं की त्याच्यानंतरच्या काळात ठीक आहे, बंदी घातली, अमेरिकेतून आपण पोल्ट्री प्रॉडक्ट्स आयात करणं बंद केलं, पण त्याच्यानंतरसुद्धा भारतात बर्ड फ्लू रोग आलाच. मग अमेरिकेने 2012मध्ये भारताच्या बंदीला WTOत चॅलेंज केलं की हे बघा, आमच्याकडून कोणताही प्रॉडक्ट त्यांच्याकडे पोल्ट्री प्रॉडक्ट गेलेलं नाही, तरी भारतात बर्ड फ्लूचा प्रसार झालाच. म्हणजे आमच्या मालामुळं झाला असता असं काही नाही, किंवा आम्ही माल गेला नाही तरी झालं नाही. त्यामुळं त्यांनी आमच्या मालावर टाकलेली बंदी आता भारताने उठवली पाहिजे अशी WTOकडे दाद मागितली, आणि WTOने मग अमेरिकेच्या बाजूने कौल दिला आणि भारताला सांगितलं की तुमच्याकडे काही पुरावे आहेत का की अमेरिकेतून किंवा त्या पोल्ट्री प्रॉडक्टमधून असा एखादा किंवा तुम्ही जो एव्हियन इन्फ्लुएन्झाचा जो उदाहरण देता, तर तो अशा प्रकारे पोल्ट्री प्रॉडक्टमधून पसरतो किंवा तुमच्याकडे येऊ शकतो, असं तुमच्याकडं काय दावा आहे, त्याचा पुरावा काय? आणि मग त्याचे कोणतेही सायंटिफिक एव्हिडन्स नसल्यामुळं भारताने बंदी उठवावी असं WTOने आपल्याला सांगितलं, आणि मग ती बंदी उठवायला भारत तयार झाला. अर्थात परत भारताने त्या संदर्भात परत WTOकडे परत अपील केलं की हे नको आहे. त्याच्यावर अजून सुनावणी चालू आहे. तर मुद्दा हा आहे की अशा प्रकारे सॅनिटरी आणि सायटोसॅनिटरी मेजर्सच्या माध्यमातून एखाद्या वस्तूला, म्हणजे विशेषतः खाद्यपदार्थ किंवा कृषीमाल याचा संदर्भात अटकाव होऊ शकतो, आणि म्हणून असा अटकाव होऊ नये म्हणून SPS ॲग्रीमेंट करण्यात आलेले आहेत. आणि मग आता जसं सांगितल्याप्रमाणे फूड सेफ्टीसाठी कोडेक्स आहे, ॲनिमल हेल्थसाठी OIE नावाचं एक स्टँडर्ड आहे क्वालिटी चेक करण्यासाठी, किंवा प्लांट हेल्थच्या संदर्भातली IPPC नावाचं एक स्टँडर्ड आहे की जे स्टँडर्ड आहे त्या माध्यमातून त्याची शुद्धता किंवा त्याची गुणवत्ता क्वालिटी तपासली जाईल, आणि त्याच्यात जर क्वालिटी बसत असेल तर मग कोणत्याही देशाला अटकाव करता येणार नाही. म्हणजे भारतात नंतर आंब्यावरची बंदी उठवली म्हणा, पण जर उद्या आणखी उगाचच काहीतरी बंदी घालायची म्हणून कोणत्या भारतीय मालावर जर बंदी घातली, तर आपण मग ह्या जे स्टँडर्ड आहेत क्वालिटी चेक करण्याचे, त्या माध्यमातून आपण जर प्रूव्ह करून दाखवलं की आमच्या मालात काही खोट नाही, शुद्ध आहे, तर मात्र त्या संबंधित देशाला आपला माल घ्यावाच लागेल, त्याला अटकाव करता येणार नाही, कारण WTOने तसे ॲग्रीमेंट्स केलेले आहे, SPS ॲग्रीमेंट. दुसरं आहे TBT म्हणजे टेक्निकल बॅरियर्स ऑन ट्रेड नावाचं एक ॲग्रीमेंट आहे. तर हे टेक्निकल बॅरियर्स ऑन ट्रेड नेमकं काय, तर इतर देशातून आयात केला जाणारा माल योग्य ते तांत्रिक बाबींची पूर्तता करत नाही, या म्हणजे टेक्निकल बाबींच्या पूर्तता करत नाही, या कारणास्तव सुद्धा एखादा देश त्या मालाच्या आयातीवर बंधनं किंवा बंदी आणू शकतो. म्हणजे मालाची पॅकेजिंगच अशी नाही केली, किंवा लेबलिंग असं आहे, त्याच्यावर जो सिम्बॉल असा आहे, मालाचे स्टोरेज अशा पद्धतीने करण्यात आलं नव्हतं, म्हणजे आम्हाला जसं अपेक्षित होतं त्या पद्धतीने हे सगळं झालेलं नाही, आणि म्हणून आम्हाला तुमचा माल नको, असंही एखादा देश म्हणू शकतो. त्याचप्रमाणे एखाद्या वस्तूच्या निर्मितीमध्ये मानव किंवा प्राण्यांच्या आरोग्याची हेळसांड झालेली असेल, पर्यावरणाला त्या मालाचे उत्पादन करत असताना पर्यावरणाला हानी पोहोचलेली असेल, किंवा त्या मालाच्या उत्पादनात बाल कामगारांचे श्रम वापरले असतील, असे आम्हाला माल नको, तुम्ही जिथं बाल कामगारांचे श्रम वापरले, पिळवणूक झाले, अशा कारणास्तव सुद्धा मालावर बंदी घातली जाऊ शकते. त्यामुळं टेक्निकल अँगलने सुद्धा बॅरियर्स निर्माण होऊ शकतात, आणि म्हणून असे निर्माण होऊ नयेत म्हणून WTOने ॲग्रीमेंट्स केलेले आहेत की आलेला जो माल आहे तो खरं शुद्ध आहे, त्याची व्यवस्थित पॅकेजिंग केलेली आहे, त्याचे स्टोरेज चांगलं आहे, तो आरोग्यास हानिकारक नाही, हे ठरवण्यासाठी काही नॉर्म्स आहेत. जसं भारतामध्ये समजा बिस्मार्क आहे, अगोदर ISI होतं, आता बिस्मार्क, ISIच्या संदर्भातलं 2016मध्ये कायद्यात दुरुस्ती झाली, आणि आता ISI ऐवजी आपण त्याला बिस्मार्क असं म्हणतो. तर तो मार्क दिल्यानंतर आपण हे समजू शकतो की नाही, ओके, एखादी वस्तू ही बिस्मार्क आहे याचा अर्थ ही चांगली आहे, किंवा आपण जे खाद्यपदार्थ पॅकेज्ड फूड असतात त्या फूडवर FSSAI असा एक शिक्का असतो. तर हे जर असेल तर आपण म्हणतो की ठीक आहे, ओके, म्हणजे हे प्रमाणित आहे, आरोग्यास हानिकारक नाही वगैरे. तर अशा पद्धतीचे स्टँडर्ड जर त्या वस्तूवर असतील, त्याची शुद्धता प्रमाणित केलेली असेल, तर मात्र मग टेक्निकल बॅरियर्स घालता येणार नाहीत, असंही ॲग्रीमेंट करण्यात आलेलं आहे. आता हे झालं ॲग्रीमेंट्स. आता जागतिक व्यापार संघटनेचे आणखी करार कोणते आहेत, तर WTOने साधारणपणे 3 प्रकारचे करार केलेले आहेत. म्हणजे आता जागतिक व्यापार संघटने बॅरियर्स कमी करण्यासाठी कशी प्रयत्नशील असते हे आपण आत्ता बघितलं. आणखी पण महत्त्वाचे 3 करार आहेत की जे महत्त्वाचे आहेत. ते करार म्हणजे पहिला असतो वस्तूंसाठी, गुड्ससाठी, म्हणजे गॅट करार, जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड. आता त्या गॅटचंच रूपांतर WTOमध्ये झालं. आपण बघितलं अगोदर गॅट नावाची संघटना होती. तर वस्तूंसाठी जो करार असतो तो गॅटमध्ये बसतो, जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड.
बौद्धिक संपदा म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी संदर्भातलं जर काही असेल तर ते ट्रिप्स ॲग्रीमेंट आहेत. आपण काल त्याची चर्चा केली, ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. आणि ज्या सेवांची आयात निर्यात चालते त्या सेवांसंदर्भात करार आहे गॅट्स, GATS, म्हणजे जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड सर्व्हिसेस. असे 3 महत्त्वाचे करार WTOने आत्तापर्यंत केलेले आहेत आणि त्यांची सध्या अंमलबजावणी व्यवस्थितपणे होते की नाही हे पाहण्याचं काम WTO करत असते. आता गॅट, जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड, हे काय आहे आपण बघितलं की ह्याच्यामध्ये कृषी मालासंदर्भात ॲग्रीमेंट्स ऑन ॲग्रिकल्चर संदर्भातल्या करारांचा समावेश होतो. टेक्स्टाईल्स, अँटी डम्पिंग किंवा सुरक्षा विषयक, आता आपण जे बघितले SPS आणि TBT करार यांचा समावेश होतो. आणि ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर AOA हे करार करत असताना प्रामुख्याने 3 बाबी महत्त्वाच्या मानल्या जातात की इम्पोर्ट ड्युटी, बाहेरून येणाऱ्या म्हणजे आयात केल्या जाणाऱ्या कृषी मालावर एखाद्या देश जर जो माल बाहेरून आयात करतो त्या कृषी मालावरचं आयात शुल्क कमीत कमी ठेवणे. म्हणजे दुसऱ्या देशातून येणाऱ्या कृषी मालावर जर आयात शुल्क जास्त ठेवलं तर तो कृषी माल त्या देशात आल्यानंतर महाग होऊ शकतो. म्हणून ही काही फेअर स्पर्धा होत नाही. म्हणून कमीत कमी ठेवणे. एक्सपोर्ट सबसिडी, कधी कधी काय होतं, काही विकसित देश कृषी माल बाहेर निर्यात करत असताना अगोदरच त्या निर्यातदाराला किंवा त्या शेतकऱ्याला अगोदरच सबसिडी देऊन टाकतात की जेणेकरून मग त्याला त्याचा माल आंतरराष्ट्रीय बाजारात अगदी कमी किमतीला विकला गेला तरी परवडतं, कारण त्याला त्याची सबसिडी मिळाली असते. आणि म्हणून ही सबसिडीसुद्धा किंवा हे अनुदान जे आहे ते कमीत कमी ठेवायचं असं त्या करार करत असताना सगळ्यात लक्ष दिलं जातं या गोष्टींकडे. आणि तिसरं म्हणजे डोमेस्टिक सबसिडी, म्हणजे स्थानिक बाजारातसुद्धा विकल्या जाणाऱ्या कृषी मालाला अनुदान कमीच ठेवायचं. कारण कसं असते की भारतामध्ये जरी स्थानिक बाजारात ज्या माल विकला जातो त्याच्यावर अनुदान कमी ठेवायचं. का? कारण भारत ही एक आंतरराष्ट्रीय बाजारपेठसुद्धा आहे. भारतातसुद्धा इतर देशातून कृषी माल विक्रीसाठी येत असतो. म्हणून भारत सरकारने जर भारतीय कृषी मालाला ऑलरेडी अनुदान देऊन ठेवलं तर आंतरराष्ट्रीय स्तरावरून जो माल भारतात विकण्यासाठी येईल तो तर महाग होईल. म्हणून ही पण काही फेअर कॉम्पिटिशन होत नाही. म्हणून WTO सांगते की ह्या 3 बाबी महत्त्वाच्या आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग एक असा आहे की जो परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, कृषी अनुदानं आणि त्यांचे प्रकार. म्हणजे निर्यात केल्या जाणाऱ्या किंवा स्थानिक बाजारात विकल्या जाणाऱ्या कृषी मालाला काही देश जे असतात ते काय करतात, विविध प्रकारच्या सवलती देतात, अनुदानं देतात. पण मग सगळ्या देशांना हे करणं शक्य होत नाही, कारण विकसित देश देऊ शकतात त्यांच्या कृषी मालाला अनुदानं, सवलती देतील. मात्र गरीब किंवा अविकसित असतील, विकसनशील असतील असे देश अशी अनुदानं किंवा सवलती देऊ शकत नाहीत. जो देश आपल्या निर्यात होणाऱ्या कृषी मालाला अनुदान देईल त्या देशात त्या मालाचे उत्पादन जास्तच निघणार, त्यातून मग निर्यात वाढणार. तो माल आंतरराष्ट्रीय बाजारात आल्यानंतर इतरांच्या म्हणजे निर्यातीवर अनुदान देऊ न शकणाऱ्या देशांच्या तुलनेत तो स्वस्त होईल. त्यामुळे ही निकोप स्पर्धा होत नाही आणि म्हणून वाढलेली निर्यात ही डिस्टॉर्शनला कारणीभूत ठरू शकते. आणि म्हणून या प्रकारच्या सवलती आणि अनुदानांवर जागतिक व्यापार संघटनेने काही बंधनं घातलेली आहेत. आणि त्यातून मग बॉक्स सबसिडी हा एक प्रकार किंवा ही एक संकल्पना पुढे आलेली आहे. मग कृषी अनुदानं देण्यासंदर्भातल्या बॉक्स सबसिडीज कोणकोणत्या आहेत ते आपण पाहूया. पहिल्यांदा पाहूया ग्रीन बॉक्स सबसिडी. ग्रीन बॉक्स सबसिडी जी आहे त्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो पहा, संशोधन आणि विकास. म्हणजे शेतीच्या संदर्भात संशोधन आणि विकास करण्यासाठी जर एखादं सरकार किंवा एखादा देश अनुदान देत असतील तर तो मान्य आहे की ठीक आहे, म्हणजे तुमच्या देशात ॲग्रिकल्चर रिसर्च डेव्हलपमेंटसाठी तुम्ही किती अनुदान द्या, खर्च करा, त्याबद्दल काही म्हणणं नाही. शेतकऱ्यांचं प्रशिक्षण करण्यासंदर्भात जर देशात खर्च होत असेल किंवा अनुदानं दिले जात असतील तर त्याबद्दलही काही म्हणणं नाही. कीड आणि रोग नियंत्रण यासाठी सरकार अनुदान देत असतं, त्याबद्दलही काही म्हणणं नाही. कृषी विमा याबद्दल म्हणजे ॲग्रिकल्चरचा इन्शुरन्स, समजा आपत्तीच्या काळात बऱ्याच वेळा कृषी माल खराब होतो, म्हणून आपत्तीपासून संरक्षण मिळावं म्हणून त्याचा कृषी विमा आपण काढतो, तो सुद्धा ग्रीन बॉक्समध्ये येतो. पर्यावरणविषयक कार्यक्रम जे असतात ते, त्याच्यानंतर पशुसंरक्षण म्हणजे रोग नियंत्रण, त्याच्यानंतर सल्लागारी सेवा, मार्केटिंग, अन्न सुरक्षेसाठी धान्यसाठा हा एक महत्त्वाचा भाग आहे, जो बाले ॲग्रीमेंटच्या वेळेस पुढे आला होता. अन्न सुरक्षेसाठी जर धान्यसाठा करायचा असेल की तुमचा देश गरीब आहे आणि यावर्षी आमच्याकडे अन्नधान्यसाठा जास्त आहे तर तो आम्हाला
साठवून ठेवायचं, जेणेकरून पुढच्या वर्षी दुष्काळ पडला किंवा आणखी काही प्रॉब्लेम झाला तर तो आम्हाला गरिबांना वाटण्यासाठी कामाला येईल. म्हणून बऱ्याच अविकसित देशांना हे करावं लागतं. आणि मग त्या अन्न सुरक्षेसाठी जर तुम्ही धान्यसाठा करत असाल तर तो मान्य आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टमसाठी, म्हणजे आपण रेशनिंगसाठी जर सरकार अनुदान देत असतील तर त्याबद्दलही WTOच्या ग्रीन बॉक्स सबसिडीमध्ये त्याचा समावेश होतो. आणि देशांतर्गत अन्नधान्याची मदत जर सरकारकडून केली जात असेल तर, दुष्काळ किंवा आपत्ती किंवा पूर आल्यानंतर सरकारकडून जी अन्नधान्याची मदत केली जाते ती, तर ह्या सगळ्या बाबी ज्या येतात त्या ग्रीन बॉक्स सबसिडी मध्ये येतात. आणि WTO असं सांगतं की याच्यामध्ये ज्या बाबी येतील ग्रीन बॉक्स सबसिडीमध्ये त्याबद्दल WTOचं काही म्हणणं नाही, तुम्ही याच्यावर खर्च करू शकता, त्याला काही लिमिटेशन्स नाहीत. मात्र अंबर बॉक्स नावाचे आणखी एक सबसिडीचा प्रकार आहे. त्याच्यामध्ये कशा समावेश होतो तर खतांवर, देशात जर खतांवर अनुदान दिलं जात असेल की जेणेकरून खतं स्वस्त व्हावीत तर हे अंबर बॉक्समध्ये येतं. विजेवर जर अनुदान दिलं जात असेल, इलेक्ट्रिसिटीवर वीज फुकटच दिली जात असेल किंवा एकदम कमी भावात तर ते सुद्धा याच्यामध्ये येतं. डिझेलवरचं अनुदान येतं. डिझेल्सवर समजा सरकारने अशी घोषणा केली की शेतकऱ्यांना डिझेल फक्त 25 रुपये लिटरने द्यायचं, म्हणजे अनुदानात दिल्यासारखं झालं. तर मग हे अनुदान, सिंचनावरचं अनुदान, इरिगेशन, समजा सरकारने सांगितलं की कॅनलद्वारे सगळा फुकट पाणी पुरवठा करू आपण, बियाण्यांवर फुकट बियाणे वाटले, कीटकनाशकंसुद्धा अनुदानयुक्त करून एकदम कमी किमतीला अवेलेबल करून दिले, किंवा मार्केटिंग लोन किंवा प्रॉडक्ट स्पेसिफिक सपोर्ट असेल किंवा MSP, मिनिमम सपोर्टिव्ह प्राईस, किमान आधारभूत किंमत, ह्या सगळ्यांचा समावेश अंबर बॉक्समध्ये केलेला आहे WTOने. आणि WTO काय म्हणतं की अंबर बॉक्समध्ये तुम्ही जे काही अनुदानं देता ते आता कमी करा आणि काही काळानंतर ते थांबवूनच टाका. अंबर बॉक्स अंतर्गतले अनुदान देऊ नका, कारण हे अनुदानं दिल्यामुळं निकोप स्पर्धा निर्माण होत नाही किंवा निकोप राहत नाही. तुम्ही जर समजा जे देश श्रीमंत आहेत खतांवर अनुदान देऊ शकतात, विजेवर देतील, डिझेलवर देतील, गरीब देश देऊ शकणार नाहीत. आणि मग त्यांचा माल उत्पादित करण्याची जी कॉस्टिंग आहे ती जास्त होईल. आणि ज्यांनी अनुदान घेतलेले आहेत त्या देशात कॉस्टिंग एखाद्या प्रॉडक्ट तयार करण्याची, ॲग्रिकल्चरचे उत्पादन घेण्याची कॉस्टिंग ह्या सगळ्या अनुदानामुळे कमी होईल. आणि मग तो आंतरराष्ट्रीय बाजारात जर तो माल विकायला आला तर त्यांना कमी किमतीत पण विकायला ते परवडेल, मात्र गरीब देशांना परवडणार नाही. म्हणून ही अशा प्रकारचे अनुदान हे बंद करा हळूहळू, असं WTO सांगतं. आणि ज्यावेळेस ह्याची ही संकल्पना आली त्यावेळेस WTOने सांगितलं की विकसनशील देशांनी त्यांच्या एकूण जे काही कृषी उत्पादन झालं असेल, समजा ज्या किमतीचं झालं असेल त्याच्या 10% तुम्ही अनुदान द्या विकसनशील देशांनी, आणि विकसित देशांना सांगितलं की तुम्ही 5% द्या. आता ह्याच्या संदर्भातही पुढे चर्चा करू. तिसरा प्रकार आहे बॉक्स सबसिडीचा, ब्लू बॉक्स, निळी पेटी. त्याच्यात कशा समावेश होतो बघूया. की प्रत्यक्ष दिले जाणारे वित्तीय मदत, डायरेक्टली शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्येच पैसे जमा करायचे, सांगायचं ठीक आहे घ्या तुम्हाला मदत. पशुपालनासाठी दिलेलं अनुदान, लाईव्हस्टॉक, किंवा जमीन खरेदीसाठी दिले जाणारे अनुदानं, म्हणजे कृषी आणि ग्रामीण विकासासाठी शासनाकडून जी सबसिडी मिळते ती. तर ह्या सगळ्यांचा समावेश ब्लू बॉक्समध्ये केलेला आहे. आणि जगातले सगळे देश देत नाहीत, मोजके देश देतात, आईसलँड किंवा स्लोव्हानिया यासारखे देश देतात यासाठी सबसिडी. WTOचं याच्या बाबतीत असं म्हणणं आहे की ठीक आहे, म्हणजे देत आहे तर द्या, पण कमी करा हळूहळू आणि मिनिमम लेवलवर ठेवा. सगळे देश देत नसल्यामुळं मोजके देश देतात, त्यामुळं मग WTOने त्याच्यावर काही अटकाव नाही ठेवलेला. पण WTO सांगतं की ठीक आहे कमी करा. मात्र अंबर बॉक्सला WTOचं म्हणणं असं आहे की अंबर बॉक्स अंतर्गत दिली जाणाऱ्या सगळ्या सबसिडी कालांतराने थांबवून टाका, कारण त्या चांगल्या नाहीत. ठीक आहे, म्हणजे ग्रीन बॉक्समधल्या सबसिडी तर ठीकच आहे, त्याच्याबद्दल WTOचं काहीच म्हणणं नाही, ते होणं आवश्यक असतं त्या देशात कृषी विकास होण्यासाठी. मात्र अंबर बॉक्समधल्या सबसिडी नको आहेत, आणि ब्लू बॉक्समधल्यासुद्धा मिनिमम लेवलवर ठेवा, असं WTOचं म्हणणं आहे. ह्या संदर्भात परीक्षेला बऱ्याच वेळेस या टॉपिकवर प्रश्न आलेले आहेत, म्हणून हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. म्हणजे आपण ह्याला ट्रॅफिक सिग्नलच्या कलरप्रमाणे आपण ह्या सबसिडीचा अर्थ घेऊ शकतो की हिरवा रंग म्हणजे चला पुढे चला मान्य आहे, निळा रंग म्हणजे हळूहळू जरा वेग कमी करा थांबा, आणि आंबर रंग म्हणजे थांबा पुढे जाऊच नका. ग्रीन बॉक्सवर ज्या सबसिडी येतात WTOकडून काही मर्यादा नाहीत, मात्र बाकीच्यांवर थोड्याशा मर्यादा आहेत. ब्लू बॉक्समध्ये ज्या सबसिडी आहेत
त्यावर सुद्धा शासनाने आता सांगितल्याप्रमाणे मर्यादा कमी करा असं म्हणते शासन, जास्त देऊ नका. ठीक आहे. दुसरा आहे बौद्धिक संपदेसाठी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, म्हणजे ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट. जागतिक व्यापार संघटनेच्या सगळ्या सदस्यांनी परस्परांमध्ये केलेला आणि सगळ्यांना मान्य असलेला बौद्धिक संपदेचा व्यापारी अनुषंगाने उपयोग करण्यासंबंधीचा हा करार आहे. ॲग्रीमेंट ऑन ट्रेड रिलेटेड ॲस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट. त्याच्यामध्ये कॉपीराईट, ट्रेडमार्क, जिओग्राफिकल इंडिकेशन, इंडस्ट्रियल डिझाईन, पेटंट्स, लेआउट डिझाईन्स ऑफ इंटिग्रेटेड सर्किट आणि ट्रेड सिक्रेट या संदर्भात ह्या एका टॉपिकवर आपण मागची पूर्ण 1 तासाचा व्हिडिओ आपण केलेला आहे. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आता WTOच्या महत्त्वाच्या मंत्रिस्तरीय परिषदा आणि त्यातल्या घडामोडी याचा एक थोडक्यात आढावा घेऊया. सिंगापूरला पहिली परिषद झाली होती 1996 साली 9 ते 13 डिसेंबरला. सिंगापूर इशू या नावाने ती परिषद गाजली होती त्यावेळेस. आणि या परिषदेमध्ये विकसित आणि विकसनशील देशांमध्ये 4 प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाली. त्याला सिंगापूर इशू म्हणतात. ते 4 मुद्दे कोणते की व्यापार आणि गुंतवणुकीतील संबंध, ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट, व्यापार आणि स्पर्धात्मक धोरण, ट्रेड अँड कॉम्पिटिशन, सरकारी वसुलीतील पारदर्शकता, गव्हर्नमेंट प्रोक्युरमेंट आणि व्यापार सुलभीकरण, ट्रेड फॅसिलिटेशन. आता ट्रेड फॅसिलिटेशन ॲग्रीमेंट हे आत्ताचं म्हणजे 2013च्या बाली परिषदेनंतर अस्तित्वात आलेलं ॲग्रीमेंट आहे, पण ते 96 साली त्याच्यावर विचार झालेला होता. या मुद्द्यांना युरोपियन युनियन, जपान आणि कोरिया यांनी उचलून धरलं आणि जवळपास सगळ्याच विकसनशील देशांनी त्याचा विरोध केला होता. या मुद्द्यामध्ये विकसित देशांकडून विकसनशील किंवा गरीब राष्ट्रांमधील कामगारांच्या कामाच्या परिस्थितीविषयी वगैरे पर्यावरणाच्या विषयी मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. त्यातून गोंधळ निर्माण झाला आणि म्हणजे का गोंधळ निर्माण झाला की पर्यावरणाला हानी पोहोचवणारे आणि बाल कामगारांचा श्रम ज्या वस्तूच्या उत्पादनात आहेत त्यांना आमच्या बाजारपेठेत प्रवेश देणार नाही असं विकसित देश म्हणू लागले. आणि मग त्यातून थोडासा गोंधळ निर्माण झाला होता. त्याच्यानंतर दुसरी परिषद जिनेवालाच झाली. तिसरी मंत्रिमंडळ परिषद अमेरिकेतल्या सिॲटलला झाली. त्याच्यानंतरची चौथी परिषद जी आहे दोहा 2001ची, ही एक महत्त्वाची आहे चौथी परिषद. ह्याच्यामध्ये ही महत्त्वाची का आहे तर ही चर्चेची सगळ्यात मोठी फेरी होती आणि विशेष म्हणजे या फेरीवर अजूनही फायनल निर्णयापर्यंत आपण पोहोचलेलो नाहीत. विकसित देशांच्या आग्रहाने दोहा परिषदेत दोहा अजेंडा ह्याच्यामध्ये दोहा डेव्हलपमेंट हा शब्द आणखी टाकला. दोहा परिषदेमध्ये विकसित देशांनी आग्रह केल्यामुळं कृषीसाठी दिली जाणारी ती विकसित देशांकडून जी मदत देशांतर्गत आणि निर्यात अनुदानं जी दिली जातात त्यांनी ती अनुदानं समाप्त करावीत. म्हणजे विकसित देशांनी अशी सूचना केली की कृषीसाठी आणि दिली जाणारी जी अनुदानं असतील, देशांतर्गत मदत असेल किंवा निर्यात अनुदानं, ती समाप्त करण्याची सूचना याच्यामध्ये देण्यात आली. त्याच्यानंतर या परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं मुरासोली मारन, त्यावेळेसचे वाणिज्य मंत्री होते, त्यांनी केलं होतं. आता दोहा परिषदेमध्ये त्या परिषदेपर्यंत साधारणपणे भारतासह बहुसंख्य विकसनशील देशांनी आपल्या देशांतर्गत अनुदानं, कर सवलती रद्द करून विकसित देशांसाठी आपली बाजारपेठ खुली केलेली होती. आपण LPG मॉडेल जसं स्वीकारलं तर बऱ्याच देशांनी स्वीकारलं होतं. उद्योग आणि सेवा क्षेत्रातील जागतिकीकरण जे विकसित देशांच्या सोयीचं होतं ते मात्र पूर्ण झालं होतं त्यांच्या दृष्टीने. मात्र त्यांनी आग्रह केला की तुमच्या बाजारपेठा खुल्या करा, आपण केल्या. मात्र त्यांनी नाही केल्या आपल्यासाठी. अमेरिका, युरोपसह विकसित देश आपल्या शेतीला मात्र फार्म सबसिडीच्या रूपाने संरक्षण देत राहिले. त्याचवेळी आपल्या देशाची बाजारपेठ भारतासहित विकसनशील देशांच्या शेतीमालासाठी खुली करून देत नव्हते. आणि हे दुटप्पी धोरण जे होते ते WTOच्या मूळ सूत्रांच्या विरोधातलं होतं. त्यामुळं त्याच्यावर घमासान झालं. फार्म सबसिडीचा प्रश्न भारताने दोहा परिषदेत ठामपणे उपस्थित केला की विकसित देशांकडून जी कृषी उत्पादनाच्या किमती कमी करण्यासाठी जी कारणीभूत ठरतात अनुदानं, ती टप्प्याटप्प्याने रद्द केली जावी अशी भारताने मागणी केली. आणि WTOच्या मंचावर या भारताकडून पहिल्यांदाच उघड विरोध झाला. सक्रिय आणि विकसित देशांच्या विरोधात भूमिका घेतली. अन्न सुरक्षा, औषधं या बाबी विकसित देशांकडून मग मान्य करण्यात आल्या की ठीक आहे, या बाबीसाठी सबसिडी जो मुद्दा आहे की त्याच्यामुळं गरीब किंवा अविकसित देशांवर अन्याय होतो तर तो विकसित देशांनी मान्य केला. आणि मग या परिषदेनंतर आपसुकच विकसनशील देशांचं नेतृत्व आलं भारताकडं.
कॅन्कुनची एक परिषद 2003 साली मेक्सिकोतल्या कॅन्कुन या ठिकाणी झाली होती. 5वी परिषद होती. त्यावेळेसचे वाणिज्य मंत्री अरुण जेटली हे त्या परिषदेला गेले. विकसित आणि विकसनशील देशांमध्ये कृषी आणि सिंगापूर इश्यू जे होते त्याच्यावरून मतभेद झाले आणि ही परिषद अपयशी ठरली. विकसित देशांकडून कृषी मालावर दिल्या जाणाऱ्या ब्लू बॉक्स आपण आता जे पाहिलं ते आणि आंबर बॉक्स सबसिडीवर भारतासह विकसनशील देशांनी आक्षेप घेतला की तुम्ही आम्हाला सांगताय की हा असा आपण ॲग्रीमेंट करतोय, ह्या असं बॉक्स सबसिडी आहेत, या कमी करा, या देऊ नका, आणि स्वतः मात्र विकसित देश मात्र आपल्या कृषी मालावर ब्लू बॉक्स आणि आंबर बॉक्सच्या माध्यमातून सबसिडी देतच चाललेत. मग ह्याच्यावर भारताने विशेषतः विकसनशील देशांनी आणि भारताने आक्षेप घेतला. मात्र विकसित देश काय अनुदान कमी करायला तयार झाले नाहीत. उलट विकसनशील देशांनीच किमती कमी कराव्यात अशी आडमोठी भूमिका त्यातून घेतली आणि त्या परिषदेत गोंधळ झाला, कसलाही निर्णय झाला नाही. त्याच्यानंतर मग हाँगकाँगला परिषद झाली वगैरे वगैरे झाल्या महत्त्वाच्या परिषदा. 7वी परिषद जिनिव्हाला परत झाली. 8वी मंत्रिस्तरीय परिषद परत जिनिव्हालाच झाली. पण महत्त्वाची म्हणजे 9वी परिषद की जी बाली या ठिकाणी झाली. इंडोनेशियामधलं बाली नावाचं शहर, त्या ठिकाणी ही डिसेंबर 2013मध्ये ही परिषद झाली. आणि भारतासह इतर विकसनशील देशातील अन्न सुरक्षा कार्यक्रमाचा आणि कृषीसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा मुद्दा या परिषदेत जास्त वादग्रस्त राहिला, चर्चेत राहिला. अखेरीस बाली जाहीरनामा मंजूर झाला आणि भारताचा अन्न सुरक्षेचा मार्ग मोकळा झाला. भारताने जो मुद्दा लावून धरला होता की अन्न सुरक्षा म्हणजे आमच्या देशामध्ये आम्हाला गरिबांना अन्न सुरक्षा द्यायची आहे आणि अन्न सुरक्षेसाठी म्हणून आम्हाला कृषीवर काही प्रमाणात अनुदानं द्यावी लागणार आहेत की जी अनुदानं तुम्ही ब्लू बॉक्समध्ये किंवा आंबर बॉक्समध्ये टाकताय. पण आता आमच्या देशातल्या गरिबांना अन्न पुरवठा होण्यासाठी त्या कमी किमतीत किंवा अगदी माफक किमतीत नाममात्र 2 रुपये 3 रुपये दराने जर आम्हाला तांदूळ किंवा कडधान्य उपलब्ध करून द्यायचे असतील तर मग आम्हाला सुरुवातीपासूनच प्रत्येक प्रक्रियेवर कृषीच्या आम्हाला अनुदानं देणं भाग आहे. मात्र ही अनुदानं ब्लू बॉक्स किंवा आंबर बॉक्समध्ये येत होती. आणि मग विकसित देश म्हटले की तुम्हीच आग्रह धरला होता अगोदर की हे बॉक्स सबसिडीचं सगळं पालन करा आणि आता तुम्हीच म्हणताय की अन्न सुरक्षेसाठी आम्हाला याच्यातून सवलत द्या. मात्र भारताने सांगितलं की ठीक आहे, पण आम्हाला आता आमचा अन्न सुरक्षा कार्यक्रम राबवायचाच आहे. आणि आमचंच नाही तर बऱ्याच विकसनशील देशांमध्ये बऱ्याच देशांमध्ये अशाच प्रकारचा प्रोग्राम बऱ्याच देशांनी राबवायला सुरुवात केलेली होती आणि त्याला अडथळा निर्माण होत होता. म्हणून बाली परिषदेमध्ये हा मुद्दा भारताने लावून धरला की नाही आम्हाला बाकीचं काही माहीत नाही, आम्हाला अन्न सुरक्षेसाठी तुम्ही मुभा द्या. ह्या परिषदेत विकसित देश आले होते कशाच्या तयारीने की ट्रेड फॅसिलिटेशन ॲग्रीमेंट आपल्याला आता करायचं. पण मग ट्रेड फॅसिलिटेशन ॲग्रीमेंट करायला विकसनशील देशांनी आक्षेप घेतला की तुम्हाला ट्रेड फॅसिलिटेशन ॲग्रीमेंट केलं की तुम्हाला तुमचा व्यापार वाढणार, तुम्हाला आणखी संधी निर्माण होणार, विकसित देशांचा फायदा होणार. पण विकसनशील देशांना अन्न सुरक्षेसाठी तुम्ही काहीतरी मुभा द्या, नाहीतर मग आम्ही ॲग्रीमेंटच करत नाही, ट्रेड फॅसिलिटेशन ॲग्रीमेंट, व्यापार सुलभीकरण करार. मग त्यातून बरेच आडेवेडे झाल्यानंतर शेवटी विकसित देशांनी मान्यता दिली आणि मग एक प्रकारे भारताचा विजय झाला या परिषदेमध्ये. बाली जाहीरनामा मंजूर झाला. ज्याचं फलित म्हणजे अल्पविकसित देशांमधून म्हणजे लीस्ट डेव्हलप्ड कंट्रीजमधून अन्य देशांमध्ये निर्यात होणाऱ्या मालाला शुल्कविरहित आणि कोटारहित मोफत बाजार प्रवेश मिळायला पाहिजे असं सांगितलं. एक पीस क्लॉज टाकला आपण पुढे पाहणार आहोत. आणि व्यापार सुलभीकरण करार, ट्रेड फॅसिलिटेशन ॲग्रीमेंट. पीस क्लॉज काय आहे? आंबर बॉक्स सबसिडी अंतर्गत विकसित आणि विकसनशील देशांना कृषी अनुदानाबाबत जी मुभा होती ती भारताच्या दृष्टीने पुरेशी नव्हती. आता सांगितल्याप्रमाणे 10% अनुदान देऊन भारताला आपला अन्न सुरक्षा कार्यक्रम राबवता येणार नव्हता. आणि म्हणून इतर विकसनशील देशांची सुद्धा हीच भूमिका असल्यामुळं हा एक पीस क्लॉज टाकला की ठीक आहे, पुढचे 4 वर्षे म्हणजे 2013मध्ये असं ठरलं की 4 वर्ष पुढचे म्हणजे 17पर्यंत कृषी मालावरील अनुदानाच्या बाबतीत काही जागतिक व्यापार संघटना आक्षेप जरी आला तरी काही त्याच्यावर सुनावणी करणार नाही. आणि मग याच्यावर कायमस्वरूपी तोडगा आपण 11व्या परिषदेपूर्वी काढू आणि अन्न सुरक्षा किंवा सार्वजनिक धान्य साठवणूक याच्यावर सबसिडी देता येईल असा एक पीस क्लॉज त्यात टाकला. आणि मग ट्रेड फॅसिलिटेशन ॲग्रीमेंट काय केलं की जेव्हा निर्यात करायचे असेल तेव्हा सीमाशुल्क विभागाकडून ज्या विविध परमिशन्स घ्याव्या लागतात त्यात मोठा वेळ खर्च होतो. त्यामुळे परिणाम असा होतो की आयात निर्यात व्यापारावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळेच यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी या परिषदेत ट्रेड फॅसिलिटेशन ॲग्रीमेंट केला आणि आयात निर्यातीबाबतच्या सगळ्या प्रक्रिया सहज साध्य करायच्या, जलद झाल्या पाहिजे. म्हणजे प्रत्येक देशाने ही आपली सिस्टीम अपडेट करून घ्यायची की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जास्त वेळ जाणार नाही. प्रत्येक देशाने त्याच्यावर लक्ष द्यायचं असा हा ट्रेड फॅसिलिटेशन ॲग्रीमेंट होता. आणि सगळ्या सदस्य देशांनी याच्यावर स्वाक्षरी केल्यास त्याची अंमलबजावणी 2015पासून होईल असं ठरलं. तर मग त्याच्यात म्हणजे साधारणपणे
ट्रेड फॅसिलिटेशन ॲग्रीमेंट काय की सगळ्या प्रक्रिया जलद करायच्या. ऑनलाईन म्हटलं तर ऑनलाईन, किंवा मग कागदपत्रांची तपासणी करायची असेल, सिंगल विंडो सिस्टीम असेल, जलद क्लिअरन्स द्यायचं असेल, मध्यस्थी किंवा एजंट रहित व्यवस्था निर्माण करायची, असं याचं स्वरूप होतं. याचा फायदा असं होणार होते की हा जर करार लागू झाला, WTOचं असं म्हणणं होतं की हा करार जर लागू झाला तर आयात निर्यातीत अशी वाढ होईल आणि त्याचा GDP, अख्ख्या जगाच्या GDPमध्ये $1 ट्रिलियन दरवर्षी भर पडू शकते, असा अंदाज त्यांनी त्यावेळेस व्यक्त केला. आणि व्यापारात पण वाढ होईल आणि जगभरात याच्यामुळे 2,10,00,000 एवढे रोजगार निर्माण होतील, असा हा ट्रेड फॅसिलिटेशन ॲग्रीमेंट महत्त्वाचा आहे, असं विकसित देशांनी भर दिला होता. आणि मग तो कराराला आपणही मान्यता दिली. WTO नंतर भारत आणि आंतरराष्ट्रीय व्यापार. आता WTOची स्थापना झाली. WTOच्या स्थापनेमध्ये भारत हा महत्त्वाचा म्हणजे संस्थापक देश होता. पण WTOचा फायदा झाला का भारताला? काय फायदे झाले बघूया. पहिलं म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी अनेक देशांशी आपल्याला जे द्विपक्षीय करार करायला लागायचे ते या बहुराष्ट्रीय एकाच कराराने मोठी सोय झाली. भारतात विदेशी तंत्रज्ञान आलं, भांडवल आणि कंपन्या आल्या, उत्पादन वाढलं, उत्पादनाचा दर्जा सुधारला, उत्पादन खर्च कमी झाला आणि त्यामुळे किमती उतरल्या, उत्पादनांचे प्रकार वाढले, निवड करण्याला मुभा मिळू लागली, वाव मिळू लागला. भारतातल्या सुद्धा काही कंपन्या असतील, टाटा किंवा महिंद्रासारख्या, या कंपन्यासुद्धा मल्टीनॅशनल झाल्या. त्यांनी पण काही क्षेत्रात जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवला. विदेशी कंपन्यांना भारतात आल्याने स्थानिक कंपन्यांचे सुद्धा बाह्यरूप सुधारलं. किमान विदेशी कंपन्या आल्यामुळे आपल्या पण ज्या कंपन्या होत्या किंवा जे उदाहरणार्थ जे बँकिंग कार्यालय वगैरे जे होते ते त्यांचाही दर्जा सुधारला की बाकीच्या देशातले जर बँका किंवा कंपन्या इथे येऊन चांगली सेवा देत असतील तर आपल्याला सुद्धा आपलं कार्यालय, आपलं ऑफिस व्यवस्थित मेंटेन करायला लागेल, चांगलं करायला लागेल. भारताची मोठी स्थानिक बाजारपेठ ही जागतिक कंपन्यांना खुणावं लागली. त्यांचे कारखाने भारतात आले आणि त्याचा परिणाम असा झाला की इथंही रोजगार संधीत वाढ झाली. आपल्याकडे FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत गेली. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात तर भारतीय कंपन्यांनी झेंडा रोवलाच. विदेशी सहयोग कंपन्यांबरोबर काम करताना त्यांनी म्हणजे स्थानिकांच्या आपल्या व्यवस्थापन, वितरण, वित्त किंवा संशोधन अशा कौशल्यात भर पडली आणि देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढलं. दरडोई उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली. सामान्यतः जीवनमान आपण ज्याला म्हणतो ते सुधारलं. देशभरात पायाभूत सुविधांचं जाळं विणणं सोपं झालं. देशातलं लायसन्स राज्य होतं ते संपुष्टात आलं. बाजारात स्पर्धा वाढली आणि काही कालबाह्य कायदे जे होते MRTP सारखे, फेरासारखे, ते कायदे पण रद्द करावे लागले. स्पर्धा टिकवण्यासाठी मग पारदर्शकता येण्यासाठी काही नियामक संस्था निर्माण झाल्या. त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की CCI असेल, CBI असेल, म्हणजे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया, त्याच्यानंतर CBI असेल, IRDA असेल, इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, असे काही नियामक कंपन्या किंवा नियामक स्थापन झाले. भारताच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर वाटाघाटी करण्याची बार्गेनिंग पॉवर आपली वाढली. WTOच्या तिसऱ्या मंत्री परिषदेपासूनच हे सगळं आपलं बार्गेनिंग पॉवर वाढला होता, आपण बघितलं. आणि मग काही देशांनी म्हणजे विशेषतः अमेरिका, युरोप, चीन या देशांनी लावलेले अयोग्य अशा व्यापार बंधनाच्या विरोधात भारताने डिस्प्यूट सेटलमेंट जी बॉडी आहे WTOची त्यांच्याकडे दाद मागितली आणि ती बंधनं दूर करून घेतली आणि आपले व्यापारी संबंध जोपले. म्हणजेच भारताची बार्गेनिंग पॉवर वाढली. भारताची बंदिस्त अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे वाटचाल या सगळ्यामुळे झाली. तर हा एक WTOच्या स्थापनेनंतर भारताच्या दृष्टीने झालेला फायदा आहे. पण काही दुष्परिणाम पण झाले बघा. काय झाले तर WTOच्या करारामुळं काही विपरीत परिणामसुद्धा झाले. सूक्ष्म, लघु आणि मध्यम हे जे उद्योग आहेत त्यांना मोठ्या उद्योगांबरोबर स्पर्धा करावी लागली. आता मोठ्या उद्योगांच्या तुलनेत मग सूक्ष्म, लघु किंवा मध्यम, स्मॉल, मायक्रो किंवा मिडियम एंटरप्राइजेस जे असतील, MSME, यांना मात्र हे मोठ्या उद्योगांच्या आगमनानंतर त्यांच्यासमोर टिकाव धरू शकले नाही. त्याच्यामुळं मग स्वयंरोजगारात घट झाली. यांत्रिकीकरणामुळं आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळं पारंपरिक जो रोजगार होता, रोजगाराच्या संधी त्या कमी झाल्या. मशिनरी आल्या, कॉम्प्युटर आलं आणि मग जे पारंपरिक पद्धतीने काम करणारे कामगार होते त्यांना घरी बसवायला आले किंवा रोजगार त्यांचा किंवा ते 10 लोकांचं 100 लोकांचं काम एक संगणक करत असेल तर साहजिकच रोजगार संधी त्याच्यामुळे कमी होत गेल्या. नवीन रोजगार संधी जर पाहिजे असतील समजा तर मग तुम्हाला विशेष शिक्षण घ्यावं लागेल. प्रशिक्षण, कौशल्य
ही आवश्यक करण्यात आली आणि मग ती ग्रामीण जनता आत्मसात करू न शकल्याने ग्रामीण भागातली बेरोजगारी वाढली. मोजक्या मोठ्या कंपन्यांची मक्तेदारी यामुळं निर्माण झाली. उदाहरणार्थ म्हणजे झालं असं की मोठ्या कंपन्यांनी काय केलं की एकमेकांबरोबर कोलॅबरेशन करून घेतलं किंवा दुसऱ्या कंपनीला छोट्या कंपनीला मोठ्या कंपनीने ॲक्वायर करून घेतलं. त्यामुळं मग बाजारातली स्पर्धाच कमी होत गेली. छोट्या छोट्या कंपन्या संपुष्टात येत गेल्या आणि मग काही कंपन्यांची मक्तेदारी स्थापित होऊ लागली. साबण, वेपर्स, आईस्क्रीममध्ये काही मोजक्या कंपन्यांची मक्तेदारी निर्माण झाली. हेही आपण पाहिलं. आणि विदेशी भांडवलाचे प्रवाह वित्त बाजारात अस्थिर आणू लागले आणि मग देशातील आर्थिक असमानता त्याच्यामुळे वाढली. आणि प्रोडक्शन वाढवायचं LPGच्या नादात, म्हणजे आपला व्यापार उद्यम वाढला पाहिजे, उद्योग वाढले पाहिजे या नादात मोठमोठ्या कंपन्या स्थापन होत गेल्या. मल्टीनॅशनल कंपन्या भारतात आल्या, त्यांनी इथं प्रोडक्शन सुरू केलं आणि त्याच्यामुळं साहजिकच पर्यावरणाकडे दुर्लक्ष झालंच. हा एक तोटा आहे. WTOच्या 25 वर्षाच्या वाटचालीचा जर आपण आढावा घ्यायचं ठरवलं तर WTOमुळे व्यापारात प्रचंड गतीने वाढ झाली हे आपण मान्य करायलाच पाहिजे. कारण 1995ला जो व्यापार होता त्याच्या तुलनेत रिअल व्हॉल्यूम ऑफ वर्ल्ड ट्रेडमध्ये 25 वर्षानंतर जर बघितलं तर 2.7 पटींनी वाढ झालेली आहे. जागतिक GDPमध्ये तर दुप्पट वाढ झाली 1995च्या तुलनेत. त्याच्यानंतर प्रशुल्क दर म्हणजे टॅरिफचा जो रेट होता तो त्यावेळेस 10.5% होता, तो आता कमी होऊन 6.4%वर आलेला आहे. आणि काही अभ्यासाहून तर असं सिद्ध झालं की WTO जर नसती तर हेच दर 32%ने वाढले असते. त्यामुळे WTOमुळे हा एक फायदा झाला की टॅरिफ जे रेट आहेत ते खूप लिमिटमध्ये राहिले. 95मध्ये जागतिक दारिद्र्याची टक्केवारी जर आपण पाहिली तर जवळपास 33% होती आणि ती आता टक्केवारी आहे 10. म्हणजे दारिद्र्यही घटलं. आता दारिद्र्य घटण्यामागं अनेक गोष्टींचा हात असतो, त्यात व्यापाराचा एक हात आहे. त्यानंतर ट्रेड फॅसिलिटेशन ॲग्रीमेंट जे आता बाली सबमिटनंतर झालं, त्या करारामुळे अर्थव्यवस्था दरवर्षी $1 ट्रिलियन वाढणार आहे असा एक अंदाज त्यावेळेस व्यक्त केला गेला होता. अर्थात पुढच्या काळात जागतिक महामंदीमुळं हे काहीच घडलं नाही, पण तो एक अंदाज व्यक्त होत होता. कदाचित ही महामंदी किंवा बाकीचे जे संकट आहे आर्थिक ते जर दूर झालं तर हे होऊ शकतं. त्यामुळं WTOची 25 वर्षाची जर कामगिरी पाहिली तर ती निश्चितच महत्त्वाची आहे, समाधानकारक आहे. व्यापारात WTO जर नसती तर खूप वाद झाले असते. म्हणजे आता WTO असतानासुद्धा अमेरिका आणि चीन यांच्यातलं व्यापारयुद्ध, अमेरिका आणि भारत यांच्यातलं व्यापारयुद्ध आपण अनुभवतो आहे. म्हणजे WTO असतानासुद्धा हे असे एकमेकांबरोबर व्यापारावरून भांडत आहेत. तर हे जर WTO नसती तर मग तर खूपच वाद निर्माण झाले असते. विशेषतः त्याचा फटका विकसनशील किंवा गरीब देशांना बसला असता. विकसित देशांनी आपल्या पद्धतीने कसाही मार्केट कॅप्चर करायला सुरुवात केली असती येणे प्रकारे. म्हणून WTO आहे म्हणून विकसित देश पण थोडेसे का होईना कंट्रोलमध्ये आहेत आणि अविकसित देशांना पण जागतिक स्तरावर एक संधी यामुळे निर्माण झालेली आहे. धन्यवाद. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण आणखी एक नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर येईन. थँक्यू.